तर मी सुरुवातीलाच यावेळेला स्वागत करतो आणि आजच्या थेट चर्चेची सुरुवात आज खरं तर सरकारपासून करायला हवी, कारण घडलं त्यावरती सरकारचं लक्ष होतं का? कारण अवधूत वाघजी मनसैनिकांना रात्री ताब्यात घेणं, आंदोलनस्थळी न पोहोचू देणं हे राज्यामध्ये कुणाच्या सांगण्यावरून झालं बरं का? कारण गृह खात्याच्या परवानगी विना घेतलेला हा पोलिसांचा स्वतःचा निर्णय होता का? ती दुर्घटना घडू नये म्हणून काही लोकांना ताब्यात घेणं ही काय प्रथमच घडलेली गोष्ट नाही। याच्या आधी अगदी भाजपचे कार्यकर्ते असोत, एकत्रित शिवसेनेचे कार्यकर्ते असोत, एनसीपीचे कार्यकर्ते असोत, मनसेचे कार्यकर्ते असोत किंवा आणखी कुठच्याही पक्षाचे कार्यकर्ते असोत, जर पोलिसांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या बाबतीमध्ये काही संशय असेल आणि त्याला काही भीती असेल आणि काही अनुचित प्रकार घडू शकेल असं वाटत असेल तर कित्येक वेळा काही लोकांना आधी ताब्यात घेण्याची पद्धत आहे। त्याचा काय उदय काल आणि आज झालेला नाहीये, सर्वप्रथम लक्षात घ्यावं। दुसरी गोष्ट अशी की या लोकशाहीमध्ये लोकांना कुठच्याही केवळ पक्षालाच नव्हे पण कुठच्याही संस्थेला देखील लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा आणि मोर्चा काढण्याचा हक्क आहे। परंतु उपोषण मी ह्याच ठिकाणी करणार, मोर्चा मी ह्याच ठिकाणावरनं काढणार किंवा आंदोलन मी असंच करणार असं ठरवण्याचा अधिकार नाही। सरकार कोणाचंही असो, सत्तेमध्ये कुठचाही पक्ष असो, परंतु सर्वसामान्य लोकांचं जीवन सुरळीत राहावं म्हणून लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी आहे ती पोलीस हाताळतात आणि वेळोवेळी तिकडचे स्थानिक पोलीस निर्णय घेतात। याचा सरकारशी काही संबंध नाहीये। स्थानिक पोलीस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा भाजपच्या सरकारशी काही संबंध नाही। बरोबर आहे, एका बाजूला ही पोलिसांची जर कारवाई होती, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं, तर मग गजानन काळेजी हा प्रश्न उपस्थित होतो की मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला मनसेचे पदाधिकारी पोहोचू न शकणं, मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होता का? असा असेल तर मग त्याला कोण कारणीभूत आहे? मला वाटतं वाघ असतील, राज्य सरकार असतील, यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे। नेमकं त्याच जागेवर मराठी माणसाच्या विरोधात जर मोर्चा अमराठी व्यापारी काढतायत आणि त्याचाच निषेध करायला लोकशाही मार्गाने, शांततेने, संविधानिक मार्गाने जर मराठी जनता, कुठलाही बॅनर या मोर्चासाठी नव्हता, हा मराठी मोर्चा निव्वळ होता। मनसे असेल, शिवसेना, उभाटा असेल, यांनी पाठिंबा दिला होता आणि कार्यकर्ते कुठलाही झेंडा न घेता या मोर्चात सहभागी होणार। मग राज्य सरकार जिथे मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे तिथं न देता तिथून 100 किलोमीटर अंतरावर घोडबंदरला मोर्चा काढा। बरं, या अगोदर व्यापाऱ्यांना परवानगी दिली होती का? जर तो मार्ग जर संवेदनशील मार्ग म्हणून जर पोलीस खातं सांगते, राज्य सरकार सांगते, मग तिथे अमराठी व्यापाऱ्यांना कुठल्या कायदेशीर बाबीखाली आपण मोर्चाला परवानगी दिली होती? जर नसेल दिली तर त्या अमराठी व्यापाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय का? कुठली कायदेशीर कारवाई झाली का? अमराठी व्यापाऱ्यांना अटक केली का? अशी कुठलीही घटना घडलेली नाहीये। फक्त मराठी मोर्चा तिकडून निघू नये, मराठी माणसाची ताकद एकवटू नये, यासाठी हे षडयंत्र राज्य सरकारने केलेलं होतं का? बरं, अशी कुठली भीती होती? आम्ही सगळे मार्ग, आम्ही शांततेने मोर्चा काढणार आहोत, कुठल्या लाट्या गाट्या घेऊन आणि तलवारी घेऊन काय मोर्चा निघणार नव्हता। बरं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस होतेच। आम्ही अशा काही धमकी दिली होती की आम्ही मोर्चांमध्ये व्यापाऱ्यांना काही नुकसान करणार आहोत, कुणाला काही त्रास देणार आहोत। शांततेने पत्रकार परिषद झाली, शांततेने मोर्चा होणार होता। राज्य सरकारने स्वतःहून पायावर धोंडा मारून घेतला आणि रात्री 3 आणि 3:30 वाजता, अहो ही काय आणीबाणी आहे का? रात्री 3 आणि 3:30 वाजता जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांचं अटक सत्र आपण करताय। तिथे आलेल्या महिला असतील, त्यांनी हातात कुठलं शस्त्र घेतलेलं होतं की पोलिसांनी तिथे त्यांना डांबून ठेवलं, पोलिसांनी त्यांना अटक केली, पोलीस त्यांना तुरुंगात घेऊन गेले, पोलीस त्यांना गाड्यांमध्ये टाकतायत। एक लहान मुलाचा व्हिडिओ फिरतोय, त्याला पोलीस धमक्या देत आहेत। तो महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आहे, त्याला सांगतायत तुझ्या घोड्यासहित तुला आतमध्ये टाकू। एक 10 वर्षाच्या मुलाशी ही बोलण्याची भाषा आहे पोलिसांची। कुठून मगरुरी आलेली आहे ही?